मावळमध्ये एनसीपीचं काम करायचं नाही असं भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतायत। मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी मोठं वक्तव्य केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजपचे काही लोक अजित पवारांच्या विरोधात प्रचार करतायत। आमदार सुनील शेळके यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। तर सुनील शेळकेंच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। भाजपचे काही लोक अजित पवारांच्या विरोधात प्रचार करतायत असं सुनील शेळके यांनी म्हणत हा गौप्यस्फोट केलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीला जे बोलत होते ते आज गावागावामध्ये जाऊन सांगतायत की अजितदादांनी गोळीबार केला, शेतकऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी शहीद व्हावं लागलं आणि अजितदादांच्या पक्षाला मदत करायची नाही। हे आज बोलण्यामागं या वक्तव्याला कुठेतरी वास नक्की आलेला आहे। त्यामध्ये कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातील भडकून द्यायचं, त्यांना संभ्रमित करायचं आणि आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवून आतून पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे, हा एक त्यांचा त्यातला प्रयत्न असणार आहे असं माझं मत आहे। या बाबतीमध्ये कोणी वक्तव्य करू नयेत अशापैकी सूचना पक्षपातीवरती द्याव्यात असाही निर्णय त्या ठिकाणी झाला। जरूर पिंपरीमध्ये काय घडलं असेल, मावळमध्ये काय घडलं असेल याची माहिती आम्ही घेऊ। 2 दिवसामध्ये आमची पुन्हा उच्चस्तरीय बैठक होणार आहे। कदाचित अमितभाईंच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठक होईल, त्यावेळेला या संदर्भातली चर्चा आम्ही करू। पुन्हा घटक पक्षाच्या मध्ये विषमात बूथ लेवलपासून ते राज्य पातळीवरती होणार नाही याची खबरदार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।